तुमच्याकडे आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड वगैरे? देतच नाही आधार कार्ड. तुमच्याकडे काहीच पुरावा नाही म्हणून आधार कार्ड द्यायचंच नाही, अशीच करतात. 5-6 वर्ष झाले तुम्हाला अर्ज टाकून, तुम्हाला अजूनही आधार कार्ड नाही मिळालं? भेटलीच नाही. काढा आधार कार्ड काढा असे म्हणतात, पण आम्हाला आलेली नाही तिकडून. सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे ज्याच्याबद्दल आपण नेहमी डिस्कस करत असतो. त्याचं एक एक्झाम्पल. नमस्कार आणि स्वागत आहे परत एकदा ऑन एअर विथ नंदनमध्ये. आज आम्ही आलो आहे खडकवासल्याला. जसं की आपल्याला माहिती आहे की खडकवासला पुण्याहून 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि खडकवासल्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, एक इश्यू आहे. कारण खडकवासल्यामध्ये एक कम्युनिटी किंवा एक ट्राईब राहते ज्याचं नाव आहे कातकरी समाज. कातकरी समाजांचं काम सध्या असं आहे की ते फिशिंग आणि लेबरर वर्कमध्ये काम करत आहेत. जे काथा नदी आहे तिथून त्यांचं खेरबद्दलचं असं काहीतरी काम आहे कातकरी समाजाचं. पण प्रॉब्लेम असा आहे की या कातकरी समाज जे आहेत भारतातले, जे पुण्यातलेच आहेत, पुण्यातलेच रहिवासी आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे. जानेवारी 28, 2009ला UIDAI नी आधार कार्ड आयडेंटिफिकेशनचं प्रोग्रॅम एस्टॅब्लिश केलेलं आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 2010ला पहिला आधार कार्ड नंबर जनरेट झालेलं. 2010चं साल जर आपण पकडलं तर 2010पासून ते 2025 म्हणजे सुमारे 15 वर्षपेक्षाही जास्त काळ झालेला आहे. पण अजूनही काही लोक आहेत आपल्या देशात, आपल्या शहरात, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे. तर त्यांचे काय समस्या आहेत? आधार कार्ड जे इतकं इम्पॉर्टंट आणि बेसिक गोष्ट आहे, प्रत्येक डॉक्युमेंटेशनसाठी आपल्याला आधार कार्डची गरज लागते. तर त्या आधार कार्डशिवाय ते लोक कसं जगत आहेत? 15 वर्ष झाले ते प्रयत्न करत आहेत, तरी देखील त्यांना आधार कार्ड का नाही मिळालं, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि हेही ट्राय करतोय की प्लीज जर प्रशासनपर्यंत हे व्हिडिओ पोहोचलं असेल तर त्या प्रशासनाने या लोकांना मदतही करावी, ही आमची इच्छा. चला तर मग बघूयात. दादा तुमच्याकडे आहे आधार कार्ड? आधार कार्ड आहे का? नाही आहे आधार कार्ड नाही, काय कुणाला का नाही आहे? पण हे लागतं. तिथे जाऊन काढायला गेलो ना, हे कागदानं ते कागदानं जमा केलं, काढलं की परत निघाणं. 2-3 वेळा काढलं, निघाणं काढलं, पण अजून आम्हाला भेटलं पण नाही, काय नाही. मावशी, आम्हाला कळण्यात आलं की इथे आधार कार्डचं खूप प्रॉब्लेम आहे. आधार कार्डबद्दल तुम्हाला काहीतरी मिळत नाही आहेत आधार कार्ड, अशा गोष्टी कळून चुकलेत. आधार कार्ड आम्हाला काढली होती, पण आम्हाला ते आलेली नाही आणि त्यांनी दिलेले नाही. 200 रुपये भरून आम्ही, ती म्हणतात 200 रुपये भरून आम्हाला आधार कार्ड काढा. तुम्ही आम्ही काढली, किती 1000-12 आधार कार्ड काढली तरी आम्हाला दिले नाही. म्हणते की तिकडून येत नाही आधार कार्ड असे म्हणतात. आणि राशन कार्ड ते पहिल्या जमान्यामधलं आमच्या म्हाताऱ्याचं एवढंसं राशन कार्ड आहे, तुकडा आहे, ते फक्त माझ्याकडे तेवढं सबूत आहे, दुसरं काही नाही. आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही. रेशन मागा गेलं तर फक्त मला 10 किलो तांदूळ देतात, एवढ्या अख्ख्या कुटुंबामध्ये. आधार कार्डचं कधी तुम्ही टाकलेलं अर्ज? तरी एक 5-6 वर्ष झाली असत्यान. 5-6 वर्षी. 5-6 वर्ष झाले तुम्हाला अर्ज टाकून, तुम्हाला अजूनही आधार कार्ड नाही मिळालं? भेटलीच नाही. काढा आधार कार्ड काढा असे म्हणतात, पण आम्हाला आलेली नाही तिकडून. काय नाव तुझं? शित्या. तुझं नाव काय? टिप्प्या. तुक्या. ह्याचं? हिचं? हाय अंजली. तुम्ही काय मॅगीच खाता दररोज? दररोज मॅगी खाता? आम्ही आता इथे एक कुटुंब जे राहतं त्यांच्या घरी आलो आहे. तर इथं पण तुम्ही बघून घ्या त्यांची परिस्थिती कशी आहे, कसे राहत आहेत. रूम बघा, इथंच त्यांचं जेवण खाणं पिणं होतं. तिथे समोरच कपाट आहे, तिथेच देवघर आहे, इथेच कॉट आहे. ऑलरेडी टेम्परेचर 40च्या वर गेलं आहे. मेमध्ये अजून जरा त्रास होईल, मग जून जुलैमध्ये मस्त पाऊस सुरू होईल. काय अडचणीत राहत असतील आणि ह्यांना
ज्यांचं हक्काचं घर आहे, इकॉनॉमिक ड्रिवन ज्या काही पॉलिसीज आहेत आपल्या स्टेटमध्ये, त्या स्टेट वाईज त्यांना घरं मिळत असतात, पण बिकॉज आधार कार्ड त्यांच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे ते पुढं जातच नाही प्रोसेस. त्याचं एक एक्झाम्पल आहे इन्स्टिट्यूशनल फेल्युअर, ज्याला आपण हे म्हणतो सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे, ज्याच्याबद्दल आपण नेहमी डिस्कस करत असतो. त्याचं एक एक्झाम्पल. तुमच्याकडे आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड वगैरे? नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, फक्त मतदान कार्ड तेवढं आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी अर्ज दाखल केलाय का नाही काय? नाही जातो पण ते काढून देतच नाही. माझं 3 वेळा काढायचं झालंय पण देत नाही. का नाही देत? ते डुप्लिकेट आहे असं म्हणतात. काय डुप्लिकेट आहे? पावती दाखवली की डुप्लिकेट आहे असं म्हणतात. तुमचा जन्म कुठला? जन्म वेगळे. कुठं आलं? टेमघर धरणाच्या तिकडं. भारतातच आहे ना? हो. मग भारतात असून तुम्हाला दाखला देत नाही येत म्हणजे काय? नाही देत. निघणारच नाही तुमचं आधार कार्ड असे म्हणतात. असं बोलले? हो. आधार कार्ड नसल्यामुळे काय अडचणी बघताय तुम्ही? मग अडचणीच आहेत. काही 4 रुपयाची सोय होत नाही. कुठं या लाडक्या बहिणीचं काय आलंय ते नाही, कुठं पेन्शनही नाही, काय नाही आमच्या सारख्यांना. तर इथं तुम्ही बघू शकत असाल की आधार कार्ड्स, पॅन कार्ड्स अजून पण बऱ्याच जणांकडे मिळालेलं नाही आहे. अजूनही इट्स जे एक बेसिक नीड आहे. प्रत्येक डॉक्युमेंटेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, पण काही ट्राईब्सना ते अजून पण राईट मिळालेलं नाही आहे. चालू आहे आता. तुमच्याकडे आहेत आधार कार्ड्स? आमचे आहेत, त्यांना नाहीये, बाकीच्यांना नाहीत, निम्यांना आहेत, निम्यांना नाही. कुणाला नाही आहे सगळी कुठं पांगली काही. आधार कार्ड न देण्यामागे कारण काय आहे? आधार कार्ड घेतलेला तर बऱ्यापैकी आहेत, पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना त्यांच्याकडे आता म्हणजे ते इथं 4 दिवस तिथं 4 दिवस राहतात ना, तर त्यांना कागदपत्र नाही म्हणून देतच नाही आधार कार्ड. तुमच्याकडे काहीच पुरावा नाही म्हणून आधार कार्ड द्यायचंच नाही, अशीच करतात. आधार कार्ड एवढंच आम्हाला म्हणायचंय, ज्याच्याकडे काही नाही ना पुरावा त्यांना पण तुम्ही आधार कार्ड द्या, एवढीच विनंती. बाकी काय नाही. काहीकडे काहीच नाही पुरावा तर त्यांनी काय करायचं? ते म्हणले तुम्ही गावचे कोणचे मूळ ते पण त्यांना सांगता येणार नाही ना आधार कार्ड नाही म्हणून. असंही आधार कार्ड नाही म्हणजे काही मिळालंच ना. जी शिकले थोडे काय असतात पण जे आता ही लाडक्या बहिणीचं निघाले 3 आहे. आधार कार्ड नसल्यावर काय मिळायचे? तुम्ही लाडके नसाल. तुम्ही लाडके नसाल. लाडक्या बहिणींना आधार कार्ड नाही, मग राशन कार्ड नाही म्हणून त्यांना पैसेच नाही. असंही काय सांगाल लोकांना? आता सांगितलंय. आता सांगितलं एवढंच होतं. आणि काय सांगताना सांगितलंय आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, आणि आम्हाला ती घरदार नाही, संडासं बाथरूम नाही. आता इकडं जायला लागतं तर तिकडं बी आता बुंगलं सांगलं झाल्यात. पुरी बाळी सगळे मोकळ्यावर जातात. मोकळ्यावर आता बसतो. कितीतरी सरपंच गावात झाले तरी म्हणतात तुम्हाला संडास बांधून देत नाही, तुमची जागा नाही. असं तर इकडं पण वॉचमॅन हातात. तुमची जागा नाही म्हणजे? आमची स्वतःची जागा नाही बोलते. तुम्हाला कुठं संडास द्यायची, तुम्हाला कुठं घरं द्यायची. पण त्यांचं कामच आहे ना. आम्ही आता असे राहतो. आता आमची किती इथं 4-5 पिढ्या झाल्यात तरी इथंच आहे. आणि पावसाळ्यात अजून त्रास असेल. हा, पाऊस काळात लय त्रास. पावसाळ्यात लय त्रास होतो. कुठं बसावं आणि कुठं राहावं असं होत्यात पाऊस काळात. हाय काही उंडल्या खोल्या, त्याच्यात कुठं संडास बांधायची. कायच आउटरो देऊ, काय बोलू मी तरी. काही नाही यार, मी जेवढं विचारलोय त्याच्यावरनं तर इतकं नक्की आहे की ते इंडियन्स आहेत, भारतीय आहेत, आपल्या शहरातले आहेत, आणि
प्रत्येक रिजनमधले काही काही कम्युनिटीज, काही ट्राईब्स, आणि तेच स्पेशालिटी आहे आपल्या देशातलं म्हणा किंवा आपल्या स्टेटचं, आपल्या देशातलं तेच एक ब्युटी आहे, तीच एक खूबसूरती आहे की डायव्हर्स आहे. लोक डायव्हर्स्ड आहेत, त्यांचं राहणीमानी, त्यांची विचारसरणी, त्यांचे खाद्य संस्कृती, त्यांचे बोलण्याच्या पद्धती असो किंवा व्हॉट एव्हर रिझन्स, दॅट डायव्हर्सिटी इटसेल्फ इज ब्युटिफुल. आणि इतकं सिम्पल गोष्ट आहे. आधार कार्ड 2009ला प्रोग्रॅम इस्टॅब्लिश झालेली, 2010ला पहिलं आधार कार्ड नंबर जनरेट झालेलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, स्कूल ॲडमिशन असो, कॉलेज ॲडमिशन असो, ड्रायव्हिंग लायसन्स असो, पासपोर्ट असो, व्हॉट एव्हर रिझन्स, प्रत्येक डॉक्युमेंटेशनसाठी आपल्याला आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे, पॅन कार्ड इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय आपण पुढं जाऊच नाही शकत. मग जेवढा आपल्याला हक्क आहे तेवढंच हक्क त्यांना पण आहे ना. व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की प्रशासन या समाजाला, या लोकांना नक्की हेल्प करतील. तेच एक रिक्वेस्ट आहे. आणि त्यांनी देखील सांगतायत, वारंवार ते येत आहेत, प्रशासनाकडे चाललेत, विचारतायत की मागणी करतायत, रिक्वेस्ट करतायत की प्लीज आधार कार्ड द्या, प्लीज आम्हाला. बरेचसे योजना आहेत जे त्यांना हेल्प करू शकतील, इकॉनॉमिक ड्रिवन असतील, एज्युकेशन पर्पज असतील, बऱ्याच गोष्टींसाठी त्यांना हेल्प करू शकतील. पण त्या आधार कार्ड नसल्यामुळे काही पुढं जाऊच नाही शकत. इट्स अ बेसिक थिंग. बाकी मी अजून एकांना थँक्यू म्हणू इच्छितो, ते आहेत इंदू मॅम. फ्री प्रेस जर्नलमध्ये ते काम करतात आणि मी त्यांना क्रेडिट नक्की देईन या स्टोरीसाठी, कारण मी त्यांची स्टोरी वाचलेली फ्री प्रेस जर्नलमध्ये आणि अप्रतिम स्टोरी लिहिलेली. बाकी काय नाही, आम्ही आमचं काम केलं, तुम्ही तुमचं काम करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, त्या हायर ऑथॉरिटीजपर्यंत ही व्हिडिओ जाईल याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. बऱ्याच गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, ते लवकरच एक्झिक्यूट होतील ही आमची आशा आहे. आणि तुम्ही असंच प्लीज आम्हाला सपोर्ट करत जावा. इट मीन्स अ लॉट. अंटिल नेक्स्ट टाइम, थँक्यू सो मच. जय हिंद.